व्हिडिओ व्हायरल जायसाठी एवढे कष्ट घ्यावे लागते, या अशा पाण्यातून जाऊन व्हिडिओ काढावा लागते। मी याच्या आधी इन्स्टाला एक व्लॉग टाकला होता धरणाचा, तो खूप व्हायरल गेला, पण युट्यूबला जो टाकला होता का तो व्हायरलच नाही गेला। त्यामुळे मी हा लॉंग व्हिडिओ युट्यूबला अपलोड करणार आहे। युट्यूबला पहिल्यांदा खूप व्ह्यूज यायचे, पण आता 7-8 व्हिडिओ पासून नाही का व्ह्यूज जाऊन नाही राहिले। त्यामुळे म्हणलं एवढा एक लॉंग व्हिडिओ अपलोड करून बघावं। जो व्हिडिओ बनवायसाठी आपण खूप जास्त मेहनत घेतो त्या व्हिडिओला व्ह्यूज जात नाही, मग खूप वाईट वाटतं। आता ही कपाशी पाण्यामध्ये आहे, अजून तरी पाणी कमी आहे, पण जर जास्त पाणी वाढलं तर ही सगळी कपाशी पाण्यामध्ये जाईन। आणि ह्यो जो साईडला ऊस दिसतोय का तो आमचा आहे। ऊस 4 ते 5 कांडीवर आहे, पाणी कमी आहे म्हणून नाही का आता ते ऊस वाढन अजून। जर नाही का पाणी वाढलं तर मग सगळा ऊस पाण्यामध्ये जाईल। आता ह्या इथून नाही का एक मासा गेला, लय मोठा होता। आता सध्या आम्ही धरणाच्या कडेला आहे, हे इथला ऊस नाही का तो लेट लावण्यात गेला होता, त्यामुळे आता तिची साईज पण लय कमी आहे। मी तुम्हाला जे मागच्या व्हिडिओ मध्ये मोकळं पटंगण दाखवलं होतं का, ते आता हे सगळं माझ्या समोर आहे। अजून पण पाणी नाही का पूर्ण भरलेलं नाहीये, त्यामुळे इथं पाण्याची हाईट खूप कमी आहे। आता सध्या पाणी स्थिर आहे, म्हणजे पाणी एक 80-85% असं। जेव्हा धरण 100% होतं तर तेव्हा एवढं पाणी असतं, इथं एवढी हाईट असती। आता पाणी पूर्ण सपाट आहे। फक्त व्हिडिओ काढण्यासाठी एवढी मेहनत घ्यावी लागती। इथं नाही का कपाशीचा बांध आहे ना, आता आम्ही सध्या तिथं उभा आहे, त्यामुळे तिथं थोडी जास्त हाईट आहे। पाणी येऊन 7-8 दिवस झालेले आहे, त्यामुळे आता सध्या पाणी स्वच्छ आहे, पण नंतर पाणी खराब होत जातं। ही सगळी कपाशी आता पाण्यामध्ये आहे आणि ह्याला कायऱ्या पण नव्हत्या आल्या, त्यामुळे सगळी वाया जाणार आहे। हे पाणी एकदम शांत आहे, कारण आता सध्या हवा नाहीये आणि पाणी खाली सोडू राहिले वाटतं। याच्या मागच्या धरणाच्या व्लॉगला तुम्ही खूप सपोर्ट केला आणि तो व्हिडिओ पण लय व्हायरल गेला, त्यामुळे मी नाही का पार्ट 2 अपलोड करणार आहे। हे बघा धरणाचं पाणी इतकं वाढलेलं आहे सध्या। व्हिडिओच्या नादामध्ये आम्ही सगळं वल्ल झालेलं आहे। आणि हे बघा आता पाणी जर पाणी वाढलं तर इथं पण पाणी येईल। इथून आमच्या घराकडे जायला सरळ रस्ता आहे ना, आम्ही इथं गवत घेत असतो। हे ऊस पण आपला आहे, आपला ऊस आहे। आणि आता नाही का इथं पाण्याची हाईट एवढी आहे, पण ऊस आणखी पाण्यामध्ये गेलेला नाही आणि ह्या ऊसाला काही वाढणार नाही, कारण पाणी लय कमी आहे। जर पाणी वाढ्याच्या वर गेलं असतं तर मग सगळा ऊस पाण्यामध्ये गेला असता। धरणाचं पाणी वाढल्यामुळं जे ऊसामध्ये डुकरं राहते ते आता सध्या ऊस लय पाडलेला आहे। पाणी वाढलं किंवा कमी झालं तर मी त्याचा अजून एक व्हिडिओ टाकीन, पण तुम्ही नाही का पूर्ण व्हिडिओ बघत जा, शेअर करा। बाय बाय।